आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रम निमित्ताने माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता। सदर मेळाव्यात जोपूर गावच्या सरपंच सविताताई बोंबले, डॉक्टर रोहिणी टर्ले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अर्चनाताई गांगुर्डे, जनता विद्यालय लोखंडेवाडी येथील शिक्षिका अर्चना कदम, प्रमिला उगले, अंगणवाडी सेविका तसेच गावातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भरितकर यांनी केले। प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशाबाई जाधव, मार्गदर्शन पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव यांनी केले। त्यात त्यांनी हळदी कुंकवाचे सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक दृष्टीने महत्त्व तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छताचे महत्त्व सांगितले। विद्यार्थी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासंबंधी शिक्षक व पालकांनी भूमिका स्पष्ट केली आहे। शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांचे महत्त्व सांगितले। डॉक्टर रोहिणी टर्ले यांनी मुलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे। मेळाव्यास मोठ्या संख्येने गावातील माता भगिनी उपस्थित होत्या। महिलांनी संगीत खुर्ची, उखाणे म्हणणे, गायन स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला। मेळावा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका आशाबाई जाधव, विलास जमदाडे, पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, शरद धादवड, अनिल भरितकर, संतोष जाधव, राजेंद्र ठेपणे आदी जण उपस्थित होते। आज दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते। त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर माता मेळावा आणि आरोग्यविषयक उद्बोधन सत्र सुद्धा घेण्यात आले। या मेळाव्यामध्ये महिला भगिनींना या निमित्ताने स्वतःच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन डॉक्टर टर्ले मॅडम यांनी केले। तसंच आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्वच्छता सोबतच गुणवत्तेच्या दृष्टीने घरातील वातावरण कसं हवं या संदर्भात मातांना मार्गदर्शन केले। नक्कीच हा यशस्वी मेळावा झालेला आहे जोपूर शाळेमध्ये। आणि मेळाव्याच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धा, महिलांची संगीत खुर्ची, गायन, नृत्यही घेण्यात आली आणि अतिशय आगळावेगळा असा मेळावा या ठिकाणी जोपूर शाळेमध्ये साजरा झाला। धन्यवाद। एस मराठी न्यूजचे कार्यकारी संपादक संतोष कथा, चिंचोली।